सन्माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे पक्षाच्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये आज प्रथमच या भंडारा जिल्ह्याच्या पवित्र भूमीवरती आलेले होते। त्यांचं आगमन झालं होतं आणि साहेब पहिल्यांदा प्रथमच या भंडारा जिल्ह्यामध्ये येणार म्हटल्यानंतर इथल्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। आज आपण राजसाहेब ठाकरे यांचं आगमन बघितलं असाल, साहेबांची इथली बैठक बघितली असाल। माझ्या साध्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये अमाप आणि अतिशय चांगला उत्साह होता। सन्माननीय साहेबांनी आमच्या या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या सर्वांना कानमंत्र दिलेले आहेत, काही सूचना केलेल्या आहेत, काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी सगळ्या मनामध्ये साठवून आमचे सगळे कार्यकर्ते आज आपापल्या तालुक्यामध्ये जातील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये साहेबांनी दिलेले आदेश तंतोतंत पाळतील। या भंडारा जिल्ह्यामध्ये जे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, साकोली, तुमसर आणि भंडारा, या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या विधानसभेला उभा राहील अशा पद्धतीची व्यूहरचना या बैठकीमध्ये झालेली आहे। या भंडारा जिल्ह्याची ही जी राजकीय भूमी आहे ही अतिशय पोषक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि निश्चित या राजकीय भूमीमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या विधानसभेमध्ये उभा राहील आणि निश्चित माझे सगळे महाराष्ट्र सैनिक, सगळे पदाधिकारी अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये काम करतील, मेहनत घेतील, घरोघरी जातील आणि निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या विदर्भातला पहिला आमदार या भंडारा जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून आजपासून सगळी मंडळी माझी कामाला लागलेली आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित यश या भंडारा जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळेल। धन्यवाद।